नमस्कार. हॅकेथॉन 2025-26 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ही फक्त एक स्पर्धा नाहीये, तर ही आहे एक शोध यात्रा. तुमच्या आत दडलेल्या एका इनोव्हेटरला शोधण्याची एक जबरदस्त संधी. चला तर मग या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. जरा एक क्षण थांबा आणि विचार करा. आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात, आपल्या शाळेत अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की अरे, हे असं नको, असं असायला पाहिजे. जर तुमच्या डोक्यात अशी एखादी छोटीशी जरी कल्पना चमकत असेल ना, तर मग हा कार्यक्रम खास तुमच्यासाठीच आहे. हो, तुमच्या त्याच कल्पनेला एक मोठं व्यासपीठ देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत राज्यस्तरीय विद्यार्थी हॅकेथॉन 2025-26. ही एक अशी जागा आहे जिथे तुमच्या छोट्याशा आयडियाला मोठे पंख फुटू शकतात. आणि हा काही साधासुधा उपक्रम नाहीये. हा लीडरशिप फॉर इक्विटी म्हणजेच LFE आणि महाराष्ट्र शासनाची SCERT म्हणजे आपली शैक्षणिक संशोधन परिषद यांनी मिळून आयोजित केला आहे. म्हणजे विचार करा, किती मोठ्या आणि महत्त्वाच्या संस्था तुमच्या पाठीशी उभ्या आहेत. अच्छा, आता हॅकेथॉन हा शब्द ऐकून कदाचित थोडं नवीन वाटेल, पण घाबरू नका. याची संकल्पना खूप सोपी आणि एकदम मजेशीर आहे. तर मग हे हॅकेथॉन प्रकरण नक्की आहे तरी काय? चला समजून घेऊया. हॅकाथॉन म्हणजे सोप्या भाषेत एक अशी इव्हेंट जिथे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून एक टीम बनवता, एखाद्या खऱ्या समस्येवर खूप विचार करता आणि त्यावर एक असा उपाय शोधून काढता जो एकदम नवीन, वापरता येण्याजोगा आणि कमी खर्चात होणारा असेल. थोडक्यात काय, तर आयडियाच्या डोक्यातून ती प्रत्यक्षात आणण्यापर्यंतचा हा एक सुपर एक्साइटिंग प्रवास आहे. पण आपण हे सगळं का करायचंय, याचे उद्देश काय आहेत? तर पहिलं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या खऱ्या समस्या सोडवण्याची ताकद आपल्यात यावी. दुसरं म्हणजे एकमेकांशी कसं बोलायचं, नवीन टेक्नॉलॉजी कशी वापरायची आणि पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची हे शिकायला मिळावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यातल्या इनोव्हेटरला एक संधी मिळावी. आता पाहूया या शोधयात्रेत कोण कोण सामील होऊ शकतं. तर बघा, इयत्ता 5वी ते 8वी मधले विद्यार्थी यात भाग घेऊ शकतात. तुम्ही जिल्हा परिषदेचा, नगरपालिकेच्या किंवा कोणत्याही सरकारी अनुदानित शाळेत शिकत असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. आणि हा प्रवास 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला तुमच्या शाळेत, मग जिल्हा स्तरावर आणि शेवटी राज्य स्तरावरचा मोठा कार्यक्रम. आता येतोय सगळ्यात भारी आणि महत्त्वाचा भाग. प्रत्येक मोठ्या प्रवासाची एक मोहीम असते, एक मिशन असतं. तुमचं मिशन काय असेल? तुम्हाला कोणत्या क्षेत्रात बदल घडवायचा आहे? चला बघूया. तुमच्या मिशनसाठी हे 5 जबरदस्त विषय आहेत. तुम्हाला वाटतंय का की शिक्षणात काहीतरी नवीन करायला पाहिजे? की आपल्या शेती आणि रोजगाराच्या प्रश्नांवर काहीतरी उत्तर शोधायचंय? स्त्री-पुरुष समानतेसाठी काहीतरी करायची इच्छा आहे? किंवा मग पर्यावरणाचं रक्षण आणि सायबर सुरक्षा यांसारख्या मोठ्या आव्हानांना भिडायचंय? यापैकी कोणताही एक विषय निवडा आणि कामाला लागा. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा. तुमची कल्पना एकदम कोरी, एकदम नवीन असायला हवी. म्हणजे मागच्या हॅकाथॉनमध्ये किंवा गेल्या 2 वर्षांच्या विज्ञान प्रदर्शनात वापरलेली आयडिया परत चालणार नाही. कारण इथे सगळा खेळच नवनिर्मितीचा आहे. आता तुमच्या मनात येत असेल, ठीक आहे, सगळं छान आहे, पण सुरुवात करायची कशी? काळजीच करू नका. तुमची पहिली पावलं तुमच्या वर्गातूनच अगदी सोप्या पद्धतीने उचलली जाणार आहेत. ही सगळी प्रक्रिया तुमच्या वर्गातच सुरू होईल. बघा, किती सोपं आहे. पहिले तुमचे शिक्षक तुम्हाला याबद्दल सगळं समजावून सांगतील. मग तुम्ही 3 जणांची एक भारी टीम बनवाल. त्यानंतर तुम्ही निवडलेले विषयातली एक समस्या शोधाल आणि त्यावर एक मस्त उपाय तयार कराल. शेवटी वर्गासमोर तुमची आयडिया सादर कराल. आणि मग शिक्षक बेस्ट टीम निवडून त्यांचा फॉर्म भरतील. झालं. सोपं आहे ना? मग तुमच्या टीमची निवड करताना काय पाहिलं जाईल? तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही निवडलेली समस्या तुम्हाला किती खोलवर समजली आहे? तुमचा उपाय किती हटके आणि क्रिएटिव्ह आहे? तो उपाय खरंच वापरता येईल का? आणि तुम्ही जे काम केलंय, जे सादर केलंय, त्याची क्वालिटी कशी आहे? या सगळ्या गोष्टींवर तुमचं पुढचं यश अवलंबून असेल. चला, आता ह्या संपूर्ण प्रवासाचा एक नकाशाच बघून घेऊया. म्हणजे वर्गातून सुरू झालेली ही सफर राज्यस्तरापर्यंत कशी पोहोचणार आहे, ह्याचा पूर्ण रोडमॅप आपल्याला समजेल.
या तारखांकडे नीट लक्ष द्या. 16 ते 31 जानेवारी दरम्यान शाळेत स्पर्धा होईल, मग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातून टीम्स निवडल्या जातील. त्यानंतर निवड झालेल्या टीम्सना 10 ते 22 फेब्रुवारी दरम्यान खास ऑनलाईन मार्गदर्शन मिळेल आणि मग मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय हॅकॅथॉनचा अंतिम सामना. हा फ्लोचार्ट म्हणजे तुमच्या प्रवासाचा एक सारांशच आहे. तुम्ही बघू शकता, सुरुवात होते तुमच्या वर्गातल्या ॲक्टिव्हिटीने, तिथून तुमची निवड होते आणि जर तुमची टीम राज्यस्तरासाठी निवडली गेली तर तुम्ही या प्रवासाच्या पुढच्या रोमांचक टप्प्यात जाता आणि अंतिम टप्पा पुण्यातली राज्यस्तरीय स्पर्धा. हा नकाशा तुम्हाला प्रत्येक वळणावर मदत करेल. तर मग आता वेळ आली आहे तुमच्या स्वतःच्या शोधयात्रेला सुरुवात करण्याची. तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत ना, त्यांना आता सत्यात उतरवण्याची आणि काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी करून दाखवण्याची हीच ती वेळ आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे शिक्षक, तुमचे गाईड म्हणून, तुमचे मार्गदर्शक म्हणून तुमच्यासोबत असणार आहेत. काम तुम्हाला करायचं आहे, पण योग्य वाट दाखवण्यासाठी ते नेहमीच तुमच्या मदतीला असतील. आपल्या समाजासाठी एक प्रॉब्लेम सॉल्व्हर आणि एक इनोव्हेटर बनण्याची हीच तुमची खरी संधी आहे. या संधीचं सोनं करा आणि स्वतःची एक नवीन ओळख बनवा. तर मग आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही कोणती समस्या सोडवण्यासाठी निवडणार आहात? विचार करा, टीम बनवा आणि तुमच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करा. खूप खूप शुभेच्छा.